हो झालं, सगळं झालं. ब्लॉग पण चालू झालेला. तर नमस्कार मंडळी. भरपूर दिवसांनी हा व्लॉग बनवतो आहे. तरी मला असं वाटतं आहे बरेच दिवस झाले, आता 3-4 महिने झाले असतील की आपण हा व्लॉग बनवला नाही. आणि आत्ता आपण हा व्लॉग बनवतो आहे. हा माझ्या गावाकडचा व्लॉग आहे. सर्वांना माहीत असेल का नाही माहीत नाही, पण बरेचसे माझे सबस्क्रायबर हे माझे मित्र आहेत, नातेवाईक पण आहेत त्याच्यामध्ये. तर हा व्लॉग आहे माझ्या गावाकडचा, म्हणजे वाई बोरगाव. तर माझं गाव आहे बोरगाव, तर इथला हा व्लॉग आहे. तर कसं आहे वातावरण, कसं आहे बघा मंडळी, कसं वातावरण आहे, मन प्रसन्न होईल असं वातावरण आहे. गावाकडं शांतता आहे आणि बरंच म्हणजे एक नॅचरल जी ब्युटी असते ज्यामुळं आपण एक आनंदी राहतो, तसं आनंद शोधण्यासाठी आपण गावाला आलं पाहिजे. हा आनंद मिळवण्यासाठी मी गावाला आलोय मित्रांनो. लय दिवसांनी हा ब्लॉग बनवते, कसं तरी वाटतंय. पुण्यात होतो तर काय काय बडबडत होतो त्या ब्लॉगमध्ये, आता जरा लईच असं प्रोफेशनल मारतोय का काय असं वाटायला लागले. होईल थोडा बदल होईल. तर आता वेशीवरून पुढं आलोय बोरगावच्या, म्हणजे माझ्या गावाच्या पुढे. तर समोर आता जे पुढचं गाव आहे ते धावली आहे. छान रस्ते आहेत, म्हणजे असे खड्डे नाही आहेत, त्याच्यामुळे गाडी चालवताना पण खूप असं छान वाटतंय, बरं वाटतंय, चांगलं वाटतंय. खड्डा नसल्यामुळं गाडी एकदम स्मूथ चालते. आणि हे गाव आहे धावली. तर कसं आहे गाव, कमेंट करून नक्की सांगा. थोडा कॅमेऱ्याचा अँगल बहुतेक मला असं वाटतं जरा खाली जास्त झुकलेला आहे, पण गाव कसं वाटलं ते सांगा. इकडचा निसर्ग खूप छान आहे मित्रांनो, असं बघण्यासाठी ते जरा गाव खूप भारी आहे. कारण दोन्ही बाजूंनी, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खूप छान अशी झाडी आहे. इथे एक मंदिर आहे. आम्ही रोज इकडे चालायला येतो, त्यामुळं छान वाटतं, बरं वाटतं. बरीचशी तरुण पिढी आता गावाकडून शहराकडे गेली, त्यामुळं जमिनी पडून असतात. पण एक सोलो राईड करण्यासाठी किंवा तुम्ही लॉंग राईड करण्यासाठी पुण्यावरून येत असाल तर ह्या रूटला नक्की भेट द्या, कारण हा खूप छान रूट आहे. खास फिरण्यासारखा आहे, बघण्यासारखा आहे एरिया. आता हे धावलीच्या चावरापर्यंत आलो आहे मी, म्हणजे पुढचा चाहूर एरिया. त्याच्यानंतर आता पुढे येईल ते मालतपूर. आता इकडे जरा थोडीशी झाडे कमी आहे, पण तुम्हाला एक स्पेशल असा एरिया दाखवणार आहे तुम्हाला, की तो एरिया धोम धरणाच्या पुढे चालू होतो. पसरणी, एस्कर व्हॅली ह्या एरियामध्ये चालू होतो. तो तुम्हाला एरिया छोटासा दाखवणार आहे. इतका भन्नाट आहे, इतका छान आहे बघण्यासाठी ना, खरोखर सांगतो अतिशय भारी आहे. स्वर्गासारखं दरवाजा वाटतो, इतका भारी आहे. आत्ता मालतपूरच्या एरियामध्ये आहे, मालतपूरच्या जवळपास मी पोचलोय. ही छोटी शेती आपल्याला बघायला मिळते. रस्ते बघा, छोटे आहेत रस्ते, भले कसे असू दे, छोटे आहेत रस्ते, पण एकही खड्डा नाही आहे मित्रांनो. इतकं छान आहे, इतकं गावाला भारी आहे. खूप छान वाटतंय बघायला, पण मस्त वाटतंय. असं जरा निसर्ग बघा गावाकडचा, कसं आहे कोकण सारखंच आहे. आमची आजी म्हणायची देशपाडी फेस, पण आमचं कोकणच बेस असं म्हणायचे. एक कोकणासारखीच आमच्याकडं लाल माती आहे, म्हणजे काळी माती पण आहे, लाल माती पण आहे, पण असं खूप छान आहे. असं निसर्ग संपन्न आमचा हा पश्चिम भाग आहे, वाई पश्चिम भाग. हे जे मंदिर बघताय आता,
हे मालतपूरमध्ये मंदिर आहे. या मंदिराची कहाणी अशी म्हणजे तुम्ही आता बघितलं ते हे एका पिक्चरमध्ये शूट झालं आहे. बकुळा नामदेव घोटाळे हा जर चित्रपट तुम्ही बघितला असेल तर त्याच्या चित्रपटामध्ये ते शूट झालेलं आहे मंदिर. खूप छान आहे. त्या गाण्यामध्ये शूट झालेलं आहे. आता हे मालतपूर गाव झालं. मालतपूर गाव झाल्यानंतर आता मोर्जीवाडा गाव येईल आणि तिथे थोडंसं आपण ब्रेक घेणार आहोत, जरा थांबणार आहोत आणि नंतर पुढं परत थोडे गाव आपल्याला तुम्हाला दाखवता येईल. हा मी वाईपर्यंत ब्लॉग बनवतोय, एक छोटासा ब्लॉग. मला वाटतं हा नाही म्हणलं तर एक 25 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, 20 मिनिटाचा तरी होऊ शकतो जास्तीत जास्त, कटआउट करून सुद्धा. कारण यात माझी नुसती बडबड असणार आहे आणि माझा इकडचा सगळा निसर्ग बघायला भेटणार आहे तुम्हाला. बस. कसं आहे गाव, कसा आहे रस्ता, छान एकदम भारी. असं खूप भारी वाटतं गावाला आल्यानंतर निसर्ग बघितल्यावरती. तुम्ही काय मला कळत नाही, शिमला हिमालय बघायला जाता हा? बायको म्हणली शिमल्याला जायचं की लगेच शिमल्याला जाता. काय शिमला हिमालय? अरे इकडं भारी आहे, खतरनाक आहे. असा निसर्ग आहे का कुठं? किती भारी छान आहे. जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर हे 80-85 किलोमीटर बसतं किलोमीटर. जर तुम्हाला यायचं असेल पुण्यावरून तर वाई पसरणी रोड कडे यायचं आणि हा छान असा निसर्ग अनुभवायचा. तर आता मोर्जीवाडा हे गाव झालं. आता आपण चिखली या गावापाशी जरा ब्रेक घेणार आहोत आणि तिथून पुढे नंतर दुसरा ब्लॉग बनवणार आहोत. तर मित्रांनो, जे समोर दिसतंय ते गाव आहे मुगाव चिखली फाटा. मुगाव गाव, मुगाव. ओके. तर हा इथंच थोडासा व्हिडिओ थांबवतो आणि परत एकदा दुसरा व्हिडिओ बनवतोय आपण. चेक. तर आता छोटंसं काम होतं थोडंसं मुगाव फाट्यावरती, ते झालंय. आता निघालोय आपण इथून पुढे, मुगावरून पुढे. आता आपण निघतोय वाईकडे चाललोय आता आपण. आणि मुगाव फाट्यावरून आल्यानंतर आहे ना, मुगाव फाट्यावरती ना बरीचशी तुम्हाला सांगतो खूप दुकानं आहेत आणि बरेचशी खरेदी करण्यासाठी लोक वरच्या भागातली मुगावला येतात. इथून आल्यानंतर आहे ना, इकडं आलात ना की पुढचं गाव येतं दसवडी. तर पुढचं गाव आहे दसवडी आणि हे पण गाव छान आहे. इथं पण एक मंदिर आहे, सेवागिरी महाराजांचं मंदिर आहे, बघण्यासारखं आहे. हा निसर्ग आहे बघण्यासारखा. गाडी चालवताना तुम्हाला सांगू का, एक आनंद असतो गाडी चालवताना, कशाचं दडपण नसतं. खूप छान वाटतं, बरं वाटतं. आता इथून पुढं आल्यानंतर आहे ना, हे दसवडी गाव आहे. हे बघा, इथं मंदिर आहे, चौनेश्वर मंदिर, आणि बराचसा निसर्ग संपन्न असलेलं हे गाव आहे. कसं आहे माहिती आहे का, आपण जेव्हा डेव्हलपमेंट करतो ना, रस्ते बिस्ते, त्याच्या बाजूने झाडी पाहिजे. जसं की आत्ता मी चाललोय, आत्ता जे व्लॉग बनवते ते आता चालवते ना गाडी, तेव्हा मला अजिबात असं दडपण वाटत नाहीये, जास्त ऊन लागत नाहीये, गारवा जरा जाणवतं. तर ह्याचं कारण आहे ही झाडं. ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा ना ही झाडं खूप इम्पॉर्टंट वाटतात. जास्त लकलकाट नाही आहे, सावली असल्यामुळे मला व्यवस्थित ते जरा रस्ता दिसतो. तरी आत्ता हे दसवडी गाव आहे आणि आजूबाजूला जरा अशी मस्त झाडी बघायला भेटते. शेती इकडं भरपूर जण करतात, बरीचशी मंडळी गावाला असल्यामुळं शेती जास्त करतात लोक.
महागाई महागाई वाढत चालली, युद्ध होतंय, बेकार अवस्था आहे. आणि ना मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे मी आता एक आठवडा व्हायला आला, मी गावाला आलोय आता. छान वाटतंय, बरं वाटतंय, मन प्रसन्न आहे, हे महत्वाचं आहे. आता हे बघा, इकडं झाडी कशी बघा, पूर्ण हिरवी आणि थोडासा असा प्रकाश पडल्यामुळं जरा अशी पिवळा कलर दिसतो त्याच्यामध्ये. किती छान वाटतंय. आजूबाजूने झाडी किती चांगली दिसते, डोंगर आहेत आजूबाजूने आणि असा गारवा वाटतोय ना. आता सकाळचे तुम्हाला सांगतो, वाजलेत आता 10 वाजलेत, पण इतका गारवा आहे, इतकं छान वाटतंय. आता हेच जर मुंबईला आणि पुण्याला असतो ना मी, इतकं गरम झालं असतं, उकडलं असतं, गाड्यांचा गोंगाट हे ते. इकडं गाड्यांचा गोंगाट कमी आहे मित्रांनो. आणि भारी आहे, किती भारी दिसते. अकाउंट नंबरवर होतं ना, अकाउंट नंबरवर होतं. तर हे निसर्ग संपन्न भाग बघा. आता आपण न्हाळेवाडीकडे आहोत आणि न्हाळेवाडीकडं हा व्ह्यू बघा, किती छान वाटतंय. दोन्ही बाजूंनी किती मोठी मोठी झाडं आहेत आणि कसला भारी व्ह्यू दिसतोय यार. काय आपण खरं सांगू का तुम्हाला मित्रांनो, आपण स्वर्गात राहतो. स्वर्गात माहितीये का, स्वर्गात स्वर्गवासी रिटर्न. कसं आहे, असं पाहिजे राहायला, एकदम छान निवांत राहायचं मस्त पैकी. इथं काहीतरी आजच्या काहीतरी शोधतायत बहुतेक, काहीतरी चाललंय वाटतं मोजणी. जमिनीची मोजणी झाली का रस्त्याची मोजणी झाली काय माहिती. इथे सावली बघा. तुम्हाला मी म्हणलं होतं की आता मी तुम्हाला धोमधरणाच्या पुढे एक छोटीशी व्हिडिओ दाखवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित बघा की आमच्याकडे झाडी किती घनदाट आहे आणि आजूबाजूनं झाडी वाढल्यामुळं तो रस्ता असा ना एकदम असं बोगद्यात चालल्यागत वाटतं. तर हे बोरीव आहे, इथं बोटिंग क्लब आहे. बोरीवमध्ये किती छान वाटतंय. रोडच्या बाजूनं नदी आहे, मस्त वाटतं, एकदम भारी. आता इथून आल्यानंतर आहे ना, इथून खाली आता ह्याच्या 2 टू व्हीलर गेल्या ना, इथूनच खाली बोटिंग क्लबला रोड जातो. छान असा बघायला परिसर आहे. हे आहे बोरीव गाव. बरीचशी पर्यटक मंडळी इकडं भेटी द्यायला येतात, बोटिंग करायला येतात. वा, कसं आहे मित्रांनो, हा आहे आमच्याकडचा निसर्गरम्य परिसर. किती भारी आहे बघा. दोन्ही बाजूंनी झाडी आहे आणि ना मध्ये असा छानसा रस्ता गेलाय, ज्याला खड्डा नाहीये रस्त्याला. एक नंबर, किती भारी. इकडं हॉटेल झालेत, आता बरीचशी डेव्हलपमेंट व्हायला लागली गावांना आणि थोडंफार रोजगारासाठी व्हायलाच पाहिजे. किती छान रस्ता आहे. असं पाहिजे वातावरण, फिरण्यासारखं, बघण्यासारखं. ह्या निसर्गासाठी आपल्याला फक्त गावालाच यावं लागणार आहे. हे जर अनुभवायचं आहे तर गाड्या, आपलं गावच भारी. शहरातनी व्यवसाय आहे, शहरातनी नोकऱ्या आहेत, पण जगणं नाहीये मित्रांनो. हे लक्षात घ्या. आपण जगणं विसरून जातो, पूर्ण विसरून जातो. मी हे व्लॉगिंग करण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या मेन व्हिडिओ बघितल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल माझा आवाज वेगळा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कसं एकदम बोलल्यासारखं, एकदम प्रोफेशनल, एकदम छान मांडणी असं. पण व्लॉगिंग करताना ना ते म्हणजे नाही का म्हणतात ना, एखादी एक कोपऱ्यातली बाजू असते मनातली, ती डायरेक्ट उफळून निघते. आपल्याला डायरेक्ट थेट बोलायचं आहे ना व्लॉगिंग मध्ये. आता ह्याच्यात कसं डायरेक्ट आपण मोठं व्लॉग मध्ये डायरेक्ट बोलतोय, ठरवत नाहीये, डायरेक्ट म्हणजे जे काय आपल्याला बोलता येईल तेवढं बोलतोय. तर
हे आहे धोमधरण, आमच्याकडचं धोमधरण. किती छान परिसर आहे मित्रांनो. तर इथून आता पुढे आल्यानंतर आपल्याला इकडचा सर्व परिसर जो पसरणीपर्यंत व्यापून टाकलाय झाडांनी, तो तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. आता वेळी आली ना, वेळी हा एरिया झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. झालंय काय माहितीये का, माझ्या कानात आहे ना काहीतरी पाखरू गेले आणि ना मला कानात हातच घालू शकत नाही कारण हेल्मेटला लावले मटेरियल सगळं. कुछ बोल नहीं सकते, इतना डेंजरस अवस्था हो गया है मेरा अध्यक्ष महोदय. तर हे वेळीतलं इथं एक मंदिर आहे, छोटस काळ भैरवनाथाचं मंदिर आहे इथं. आणि इथून पुढे गेल्यानंतर आता होईल खरी जादू ताई. आता खरी जादू बघायला भेटणार आहे मित्रांनो. आता व्याळी कॉलनी हा एरिया आपण ओलांडतोय आणि पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे छानसा झाडांनी तयार केलेला बोगदा. कसं आहे, दोन्ही बाजूने झाड आहेत मित्रांनो. इतकं भारी वाटतंय ना, काय सांगू तुम्हाला. मस्त छानसा रस्ता गेलाय मधून आणि दोन्ही साईडने असं, म्हणजे ते झाडांनी पण आहे ना अशी जागा मस्त करून घेतली त्यांच्यासाठी. म्हणजे नाही का अशी त्यांचा आकार सुद्धा तसा झालाय, म्हणजे गाडी जाईल असा तो आकार, यू आकार, यू उलटा यू असतो ना तसा आकार तयार झालाय. आणि मस्त गाड्या तिथून आतून जातात. हे बघा, ही जन्नत आहे खरं, माहितीये का, हा स्वर्गच आहे. ह्याच्यावरती तुम्ही किती काही बोला, किती भारी वाटते. दोन्ही साईडने ना मोर आलाय आणि मोराचा नुसतं वास सुटलाय आंब्यांचा आणि मधून रस्ता गेलाय. किती भारी वाटतं. कसला भारी निसर्ग आहे हा. एवढा निसर्ग संपन्न असलेला आमचा भाग लोक कशी सोडून जातात मला तेच कळत नाही. एवढं भारी आहे, एवढं छानस आहे. लोकांनी उलट नाही इकडे राहायला आलं पाहिजे. एवढं खतरनाक आहे. मोराचा असा वास आहे ना सुगंधी. रिटायर झाल्यानंतर मला तर वाटतं तुम्ही ना गुंटा जागा घ्या आणि इकडे राहावं मस्त पैकी झाडं बिडं लावून. एवढं खतरनाक आहे. किती झाडी छान आहे आणि ही मेंटेन ठेवली या गावानं. त्याच्यामुळं मला वाटतं हा परिसर जास्त चांगला दिसतो. हा एसकर गाव आहे हे आणि या एसकर गावातल्या लोकांनी ही झाडं टिकवून ठेवलीत. सरकारने सुद्धा या झाडांना पाडण्याचा आदेश दिला नाही अजून, म्हणून तरी ही झाडं चांगली टिकून आहेत आणि चांगला असा रस्ता आपल्याला बघायला तरी मिळतो. आता इथून पुढे गेल्यानंतर आहे ना थोडस, आता पुढे गेल्यानंतर आता एसकर गाव झालं मित्रांनो. एसकर गावाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला पसरणी फाटापर्यंत ही संपूर्ण झाडे बघायला मिळते. खूप जुनी झाडे आहेत बरं काही. म्हणजे आपण जर आत्ता लावली तर 500 वर्षांनी जन्माला येतील, उभी राहतील. एवढं खतरनाक. बरं त्याची जोपासना पण करावी लागणार ना आपल्याला. ही नैसर्गिक पद्धतीने आलेली झाडी आहे. कुठल्या वडिलोपार्जित लोकांनी किंवा पंजोबांनी त्यांच्या कुठल्या पिढीने ही झाडं लावली असतील तेव्हापासून ही झाडं अजूनही आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला सांगू का, आम्हाला म्हणजे पूर्वीच्या लोकांना वाईला जर यायचं असेल, मला वाटतं आवाज थांबलाय का काय ते चेक करू द्या मला. नाही चालूच आहे, 11 मिनिटं झाले. तर पूर्वीची लोक आहेत ना, म्हणजे असं वाईला येण्यासाठी किंवा कुठल्या शहरात जायचं असेल, साताराला जायचं असेल तर ह्या रोडने येत होती, म्हणजे बैलगाडीने. वा, हे बघा हे किती मेंटेन ठेवलंय ऋतू फार्मने. हे ऋतू फार्म म्हणून हा छानसा एरिया आहे. इथे बघा किती मेंटेन ठेवलंय, किती निसर्ग संपन्न व्यवस्थित झाडं ठेवलेली आहेत. तर ना लोक अशी खेडेगावातली शहराकडे जर यायचं असेल धान्य विकायला किंवा आपला शेतीमाल विकायचा असेल त्यावेळेस ना शेती भरपूर केली जायची. मग तो शेतीमाल विकायचा असेल ना तेव्हा बैलगाडीने यायची. मग ती बैलगाडीने येताना ते त्यांच्याबरोबर माणसं असायची आणि तेव्हा हा रस्ता
पूर्ण खडक होता. म्हणजे मी ज्या लोकांकडून ऐकलं, म्हणजे मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा सुद्धा हा रस्ता खराबच होता. आत्ता जो मेंटेन ठेवलाय ना तो अप्रतिम आहे. हे पसरणी फाटा, इथून पसरणीला आतमध्ये रस्ता जातो. शाहीर साबळेंचं गाव पसरणी. किती मेंटेन ठेवलंय लोकांनी. रस्ता आता डेव्हलप झालाय, चांगला आहे, म्हणून इकडे फिरायला खूप भारी वाटतंय. एवढं लक्षात असू द्यात, भविष्यात हा रस्ता आपल्याला ठेवायच लागणार आहे चांगला. आणि का मला ते कळत नाही, लोकांनी एवढं सगळं चांगलं असताना गावं सोडून शहराकडे राहायचं कशाला? एवढं चांगलं राहणं, जगण्यासाठीच आपण काम करतो ना, मग इथं पण करून सगळं होतंच की. त्याच्यासाठी गाव कशाला सोडायची गरज आहे? माणूस ना जगणं विसरला नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ओके, इथं गाडी थांबली, काय झालं काय माहिती. ओके, झाडं कटिंगचं चाललंय. झाडं कटिंग करतायत, म्हणजे कटिंग केलंय. हे बघा, इथं झाडं तोडलीत. इथं किती जुनी झाडे असतील. ही 2 झाडं तोडलीत लोकांनी. जुनी झाडं नाही तोडली पाहिजेत. उलट तुम्ही त्यापेक्षा आजूबाजूला 2-4 झाडं अजून लावा. पण ते झाडं तोडून काय होणार आहे? किती भारी वाटतंय हे. काय भेटणार आहे का भविष्यातल्या पिढीसाठी? झाडं तोडून नाहीच भेटणार ना. पण जराशी थोडीशी अशी म्हणजे बातमी ऐकायला आली की रस्ता वाढणार आहे. पण रस्ता वाढल्यानंतर ही झाडी राहील का नाही राहील माहीत नाही. म्हणून हा व्लॉग आत्ताच बनवून ठेवलेला बरा, भविष्यात दाखवायला की आम्ही चांगल्या निसर्गसंपन्न भागामध्ये राहायचो हे तरी दाखवता येईल. कारण फ्युचरचं लोकांना काही सांगू शकत नाही. कारण तुम्ही जर बघितलं, तुम्हाला एक रस्ता दाखवेन मी, सुरूर पाचवड, सुरूर वाई रस्ता जर दाखवला तर तुम्हाला कळेल. ही अशीच झाडी होती बरं का मित्रांनो. त्या एरिया म्हणजे त्या रस्त्याला सुद्धा अशीच झाडी होती. पण आता काय अवस्था आहे? आता एकही झाड त्या एरियामध्ये राहिलेलं नाहीये. अवस्था बेकार झालेली आहे मित्रांनो. तसंच आत्ता जर आपल्याला ही बघायला भेटते ना झाडे, भविष्यात असेल नसेल काही माहित नाही. तर हे कोलन गाव आहे. इथे पण छान असा रस्ता आहे. आणि ग्रामीण भागातून ना गाडी चालवताना खूप आनंद होतो मला. म्हणजे छान वाटतं, रिलॅक्स असतं माइंड, शांत असतं माइंड, बरं वाटतं. आता कोलनमध्ये आहोत आपण आता. आणि कोलन नंतर आपली वाई येईल. वाईपर्यंतच हा व्लॉग बनवला जातोय मित्रांनो. सपोर्ट करत राहा. मला माहीत आहे की बरेचसे ऐतिहासिक अशा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती यायच्या बंद झालेल्या, गडांच्या व्हिडिओ यायच्या बंद झालेल्या, परत काही फॅमिली व्लॉग बनवायचं असेल तर ते बंद झालेले, मोटो व्लॉग बंद झालेले. पण मी परत एकदा सुरुवात केली की मोटो व्लॉग आपण आपल्या पद्धतीनं बनवू शकतो. छोटे छोटे व्लॉग आपण बनवू शकतो. त्यामुळे आता ते पुन्हा सुरू करतोय मी. रिस्पॉन्स जरासा थोडासा कमी असला तरी सुद्धा मी व्हिडिओ बनवत राहणार आहे. तर हा व्लॉग कसा वाटला, आमचा पश्चिम भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कशी लालपरी 2 लालपऱ्या. ग्रामीण भागात ना याचं एक ना खूप वैशिष्ट्य आहे मित्रांनो, खूप छान आहे.